पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या गाठोड्यातून विनोदी किस्से कहाण्या घेऊन आलेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, मास्तरांच्या गच्चीवर आज रंगणार आहे प्रश्नोत्तरांचा तास. त्यामुळे तुम्ही हसायला सज्ज व्हा, कारण विनोद निर्मिती होणार एकदम झकास. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. वा वा. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. मास्तरांनो, मरा जनावरे आली, माणसांचं काही नको आता. ए चला बा, मला मास्तर इकडे आहे. वर गच्चीवर आहे, या. येऊ काय? तुला काय यायचं नव्हतं? या 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 या. बसू काय? हा बसा 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 मोरे बसा. बस रे बस बने. मास्तर, हा अजून जागा आहे होय? म्हणूनच या म्हणालो ना. नाही मला वाटलं झोपला असाल. काय सगळे अचानक इथे आली. चिकू, हा, रात्र झाली हे डोळ्यांना कळलेलं नाही वाटतं अजून. काय काय सगळे अचानक इतक्या रात्री कसे? गावात सगळं ठीक आहे ना? सरपंचांचं काय? पम्या, अग्निपथ. नाही रा मास्तरांनू, असाच पोस्टर घेतलेला. मी असा बसलो ना, मग गावात सगळं ठीक असतं. असा बसलो ना, उडवू. हा, नाही. नीट बस. असा बसलेला. काय झालेलं आहे? इतक्या रात्री का आलेला? नाही नाही काय नाही. बने 100 रुपये दे, पैसे जिंकलोय मी. इथं कुठं 100 रुपये अरे, समोर पुरावा आहे ना. थांबा रे, थांबा थांबा थांबा. कसले पैसे? ए बने बने, कसले पैसे ते? कसले पैसे ही? मास्तरांनो, मोठं काय नाही, आमची एक पैज लागली होती. बने काय बोलला, गरम्याचे दिवस आहेत, मास्तर उघडे असतील. मी बोललो नाही, अंगावर चिंदी तरी असते. पण चांगलं, मी 100 रुपये जिंकलो. लाजा नाही वाटत तुम्हाला? मी कपडे घातलेत की नाही याच्यावर बेटिंग करता तुम्ही गधड्यांनो. लिगल आहे ना गावात. मूर्ख लेकाचा. हा नाही तर काय बावळट मूर्खा. तुम्ही कशाला भडकता त्यांच्यावर? नाही ते काय. ते वसड चिंदी आहेत, हं. त्यांच्या नादाला लागू नको. हं. मी काय म्हणतो मास्तरांनो, हं. म्हणजे विषय फार महत्वाचा आहे. म्हणजे महत्वाचा म्हणजे अगदी काळजाजवळचा आहे. हा बरोबर म्हणजे बरोबर. नेमकं काय? प्रेम. बाप रे मोरे, हा? प्रेम हा. इतक्या रात्री इतका असा मृदू विषय का बरं छेडला असेल? त्याचा काय खास झालेला ए नाही. हळू हळू हळू. रात्रीचे लोक झोपतात. हळू. हा, होय. मोठ्या बोलू, मग काय? मोठ्या. त्याचा काय खास झालेला नाही मास्तरांनू. हा. चांदूरकर आहे ना, चांदूरकर चांदोरकर वरच्या वाडीत. वरच्या वाडीत. वरच्या वाडीत. हं. त्याने तिसरा लग्न केला ना आज. बर मग मग काय लव्ह मॅरेज केला ना तिसरा. तिसरं. मग काय? शाहरुख काय सांगतो? काय? प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है. अरे, चांदूरकरला 3-3 वेळा झाला. मग चुकीचा कोण? शाहरुख की चांदूरकर? आमचं जमली होतं ना. बरोबर. नाही मला सांगा, चांदूरकर काय मोठा आहे शाहरुख पेक्षा? नाही नाही तर काय? उद्या थिएटरात चांदूरकर लागला, कोण जाणार आहे वसाडा बघायला? बरोबर बरोबर. प्रश्न काय आहे? चुकीचा कोण? शाहरुख की चांदूरकर? हा. तुझा प्रश्न जो काय आहे पम्या, तो प्रश्नच मुळात चुकीचा आहे. काय? कोण चूक कोण बरोबर हा प्रश्नच इथे येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. बरोबर. हा, प्रत्येकाचं प्रेम वेगळं. आणि चांदोरकरचं मला सांगू नका. काय झालं? तो लफडीबाज माणूस आहे. बरोबर. लफडी करतो, मग मिसमॅनेजमेंट होतं आणि मग लग्न करावं लागतं. माहिती आहे मला. मी त्याच्या घराजवळ येत असतो तेव्हा पाहतो त्याच्या बायका त्याला मारत असतात. ऐ, मग मास्तरांना आम्ही फॉलो कोणाला करायचा? त्या चांदोरकराला करायचा का बॉस शाहरुखला करायचा? हे वाचवा. खरं तर तुम्ही तुमच्या हृदयाला फॉलो करायचं. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता होता बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या हृदयाला फॉलो करून मी लग्न केलं, पण दुसऱ्या दिवशी मला माझ्या बायकोचा राग यायला लागला. का? कारण तुम्ही चंचल आहात मोरे. नाही, मी चंचल नाही बा. चंचल असणं म्हणजे काय? मन थाऱ्यावर नसणं. कधी इथे कधी तिथे. म्हणजे फुलपाखरू. तुमच्या बाबत नाकतोडा. म्हणजे हिरवं फुलपाखरू ना. नाही मोरे, मला कळत नाही या माणसाला राग येण्यापेक्षा त्या माऊलीला काय या माणसाचा राग येत नाही.
एवढी एवढी सोन्यासारखी बायको आहे पण नाही या माणसाला कौतुक नाही नाही हे अवधसच नाही. अवधूत काय कुणीतरी म्हटलेलं आहे जो मिल जाता है वो मिट्टी जो ना मिले वो सोना. नाही नाही खरं आहे तुमचं म्हणजे मला सोना लय आवडते पण काय आहे माझा स्वॅग तिला आवडत नाही ना सोना म्हणजे समोर बसलेला नव्हे. सोना म्हणजे गोल्ड सोनं. गोल्ड काय हा. मी आपलं सोना म्हणजे मुळात तुम्हाला एक कळत नाहीये मोरे. हा. आता प्रेम याबद्दल जर तुम्ही बोलतच आहात तर प्रेम काय आहे हे आधी समजून घ्या. हा, हे आहे. अत्यंत निर्मळ आणि नितळ अशी भावना आहे प्रेम. हा काय? हा, म्हणजे तुम्हाला सांगतो प्राचीन ग्रीक विचारवंत अभ्यासक त्यांनी याच्यावरती प्रचंड अभ्यास केला होता. खरं तर जगात 6 पद्धतीचं प्रेम आहे. 6 हो हो चहा. अरे हो 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 हो. आता त्या 6 पद्धती कुठल्या 6 प्रकार कुठले बरं तर फॅमिलियल लव्ह, फ्रेंडली लव्ह, रोमॅन्टिक लव्ह, सेल्फ लव्ह, गेस्ट लव्ह आणि डिवाइन लव्ह. अच्छा म्हणजे आपला टाइम आहे का ती तो रॅपर ते वेगळं आहे. सावते शांतपणे आहे. डिवाइन लव्ह म्हणजे दैवी प्रेम. हो काय? बरोबर आणि असे प्रेमाचे असे 6 प्रकार आहेत पण त्यानंतर अनेक विचारवंत आले त्यांनी अनेक थेअरीज मांडल्या. खरं तर प्रेम ही वैश्विक संकल्पना आहे लक्षात हा घ्या. काय? हा. त्यामुळे जशी जशी संस्कृती बदलते तसं तसं प्रेम करण्याची पद्धत बदलते. हे पण आहे. मास्तर एवढं प्रकार आहे ती प्रेमाचं. हो आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण ह्या वर्षी पण ऊस लावलेला आहे. हा हे मला कौतुक वाटतं. कोकणात ऊस लावत असतोस तू. हा छान. केलं पाहिजे हो तेवढं. बरोबर. हे, आता काय होतंय माहितीये का माझ्या ऊसात आहे की नाही रोज तिच्या आईला ती कॉलेजची पोरं घुसते ती आणि 5 बाय 6 फुटाचा ऊस झोपवून ठेवते ती. हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे हो? हे प्रेम नाहीये सावत्या. हे आकर्षण आहे. तेच तेच मी सांगतोय. याचं आकर्षण काढू फुडून नाही ए असं असं नाही करू. हिंसा करू नये. ऊस झोपवते माझं. मुळात तुम्हाला हे का नाही कळते की तुम्हाला असं वाटतंय प्रेम फक्त पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्येच होतं का? मग? प्रेमाच्या पद्धती वेगळ्या. माणूस कुणावरही प्रेम करू शकतो. हायला. हा म्हणजे वस्तूवर मग ती गोष्ट असेल पुरुष असेल स्त्री असेल प्राणी असेल पक्षी असेल सजीव निर्जीव कोणावरही आपण प्रेम करू शकतो. म्हणजे अशा गोष्टींबद्दल किंवा व्यक्तींबद्दल आपल्याला जेव्हा जिव्हाळा वाटू लागतो त्या सतत आपल्या आपल्याशा वाटू लागतात. आपल्या सहवासात हव्या असं वाटू लागतं. आपल्या जीवनात या कायम स्वरूपी असाव्या असं वाटत राहतं. तेव्हा प्रेम निर्माण होत असतं लक्षात घ्या. हा. अरे अरे कुसुमाग्रज काय म्हणाले होते? काय काय प्रेम कोणावरही करू शकता. नाही बरोबर काय आहे, त्यांचं आणि माझे विचार लय जुलतात कारण पण मी ना लय मार खातो त्याच्यामुळे कारण तुमची लायकीच ती आहे. लय मार खातो म्हणजे शेजारच्या परबिनीवर प्रेम कराल मूर्खा. तुमच्या मुलाच्या वयाचा मुलगा आहे तिला तिच्यावर प्रेम करतायत. कोणावरही प्रेम करा म्हणजे काय? प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. 1 2 3 स्टार्ट. पाण्यावर प्रेम करा. थांबा रे, प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. चाल कसली लावताय? नाही ते काय मग साडी पडली तुमच्या तोंडावरती मला वाटलं तुम्ही रिदम द्या. काय रिदम कसा नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे पण मला झाडावर नाही जमायचं. हं? मी फांदीवरून पडन याची मला भीती वाटते. मला कसा झाडाखाली चांगलं जमतं प्रेम करायला. अरे वा. मोरे किती ते. झाडावर प्रेम करा म्हणजे एखादी व्यक्ती फांदीवर घेऊन जा आणि तिथे प्रेम करा नव्हे. झाडावर प्रेम करा म्हणजे झाड सुद्धा प्रेमास पात्र आहे. हा, हा. त्यांना सुद्धा हृदय असतं. काय सांगताव काय हं, म्हणजे मास्तरानू हं, प्रगतीच्या नावाखाली जर आपण त्यांना तोडत असू हं. तर त्यांना त्रास होत असेल ना. अर्थात हे वाक्य स्क्रिप्ट मधले लिहिलेलं आहे. तुझ्या कॅरेक्टरला नाही शोभत. शांत बस. अरे ह्यांनीच लिहिलेलं आहे ना विचारा. हा, आता घ्या घ्या आता घरी नेऊन काय करायचंय. हा. काय मास्तरानू मास्तरानू हा बोल पम्या. आता तुम्ही काय बोललात त्याने मला कळायला लागलाय हं. की प्रेम करायचं बरोबर. पण तुम्ही काय बोललात हं. प्राण्यांवर प्रेम करायचं. बरोबर. किलीला हं, किलीला केलेलं आहे. खायचं काय हं? खायचं काय म्हणजे आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं बरोबर. प्राण्यांवर प्रेम केला खायचं काय अरे खायचं काय तसं नाही रे पम्या. शब्दशः घेऊ नको. मर्म समजून घे. नाही नाही घेतला मर्म समजून घेतला. हं. आता माझी बायको मला आवडीचं जेवण करून घालत नाही. हं. मग तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही कसं बोलायचं मी तसं नसल ना
तर आताच्या आता जाऊन मी तिच्याबरोबर घसटफोट घेऊन टाकतो. चल काय हो? थांबा. काय? इथे बसा. बसा काय बसा बसा इथे. इथे काय काय घेणार आहात तुम्ही? घसटफोट. जो शब्द बोलता येत नाही तो कोर्ट देईल असं वाटतं तुम्हाला? माहिती काय पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.